उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। निद्रानाश व चिंता यावर स्वामीमय उपाय कोणता ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात निद्रानाश आणि चिंता या दोन समस्यांनी अनेक लोकांना ग्रासले आहे। रात्री डोळ्याला डोळा लागत नाही, मन शांत होत नाही आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो, कामामध्ये लक्ष लागत नाही आणि चिडचिड वाढते। यातून बाहेर पडण्यासाठी अनेक जण औषधाचा किंवा इतर उपायाचा आधार हे घेत असतात, पण खरी शांती त्यांना तरीसुद्धा मिळत नाही। कारण या समस्या केवळ शारीरिक नसून त्यामागे मानसिक आणि आध्यात्मिक कारणे सुद्धा दडलेली आहेत। या दोन्हीवर प्रभावी उपाय कोणता तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्याप्रमाणे एक नदी शांतपणे वाहत राहते, कोणत्याही अडथळ्याची तिले गती थांबत नाही, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या भक्तीच्या प्रवाहात आपल्या जीवनात असाच शांतपणे राहू दे। जेव्हा आपण पूर्णपणे महाराजांना शरण जातो तेव्हा आपली सर्व चिंता ते स्वतः वाहून नेत असतात। हे केवळ ऐकायला गोड वाटणारे शब्द नाहीत, तर तो एक अनुभव आहे जो लाखो भक्तांनी घेतला आहे। त्यामुळे आजसुद्धा आपण असाच एक उपाय बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागत नाही किंवा तुम्हाला खूप अशा चिंता असतील तर त्यावर हा एक प्रभावी उपाय आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। आता चिंता म्हणजे काय तर चिंता म्हणजे भविष्याची अनामिक भीती, वर्तमानातील अस्वस्थता आणि भूतकाळातील घटनांचा आपल्या मनावर असलेला प्रभाव। आपण सतत उद्या काय होईल याचा विचार करत असतो। श्री स्वामींच्या उपासनेत चिंता दूर करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे काय तर स्वतःचं समर्पण हा एक मुख्य मार्ग आहे, ज्यानं आपली चिंता दूर होईल आणि आपण स्वामीवर पूर्ण समर्पणानं त्यांच्यावर सगळी चिंता सोडून देणे म्हणजेच आपल्याला चिंतामुक्त होण्याचं एक कारण आहे असं सांगितलं जातं। बघा, स्वामी महाराज हे गुरुतत्व आहेत। गुरु म्हणजे जो अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो। जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची चिंता करतो तेव्हा आपण अज्ञानात असतो। आपल्याला असं वाटते की सर्व काही आपल्या नियंत्रणात आहे किंवा ते आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की सर्व काही स्वामींच्या अधीन आहे। जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेनं त्यांच्यावर सर्व गोष्टीची जबाबदारी टाकतो तेव्हा मनातून एक अद्भुत शक्ती निघते। जर तुम्ही एखादे मोठं काम सुरू केलं आहे आणि त्यात खूप अडथळे येत आहेत, या अडथळ्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात आणि चिंता करत आहात, तर अशा वेळी तुम्ही स्वामींची प्रार्थना करा। महाराज, हे काम मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे। मला जेवढे शक्य आहे तेवढे मी प्रयत्न करीन आणि बाकी सर्व तुमच्यावर मी सोडून देत आहे, फक्त असं म्हणा। अशा प्रार्थनेमुळे तुमच्या मनाचं जे ओझं ना ते हलका होईल। तुमचे प्रयत्न कमी होणार नाहीत, उलट ते जास्त एकाग्रतेने कराल, कारण आता तुम्हाला माहीत आहे की तुमच्या प्रयत्नामागे एका मोठ्या शक्तीचा हात आहे। स्वामी महाराजांची भक्ती आपल्याला कर्मयोगाची शिकवण देते। फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्म करत राहणे हे शिकवते। जेव्हा आपण अशा प्रकारे कर्म करतो तेव्हा चिंतेला जागाच उरत नाही आणि चिंता तेव्हा येते जेव्हा आपण फळाबद्दल जास्त विचार करत असतो। स्वामी भक्ती आपल्याला हे शिकवते की कर्म करणे आपल्या हातात आहे, पण त्यांचे फळ देणे हे परमेश्वराच्या हातात आहे। अशा दृष्टिकोन स्वीकारल्यावर आपली चिंता ही कमी होत असते। आता तुम्हाला रात्री झोप येत नाही, ह्यावर कोणता उपाय तर बघा, निद्रानाश ही एक अशी स्थिती आहे जिथे मन सतत कार्यरत राहते। हजारो विचार एकाच वेळी डोक्यात हे गर्दी करत असतात। अनेक लोक रात्री उशिरापर्यंत TV पाहतात, मोबाईलचा वापर करतात, पण त्यामुळे सुद्धा विचारांची गती ही कमी होत नाही। निद्रानाशावर स्वामी भक्तांनी हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय करायचा आहे। ज्याप्रमाणे एक लहान बाळ आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपी जाते ना, त्याच प्रकारे आपण आपल्या गुरुच्या चरणी शांतपणे विसावणे खूप महत्त्वाचं आहे। यामुळे सुद्धा आपला निद्रानाश हा कमी होतो। तर उपाय काय तर पहिला बघा, रात्री जप करणे। झोपण्यापूर्वी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्ही जप करा। हा जप करताना कोणतेही विचार मनात आणू नका। तुमचे जे इष्ट दैवत आहे त्यांचासुद्धा जप तुम्ही करू शकता। फक्त मंत्राच्या शब्दावर लक्ष केंद्रित करा। या मंत्रामध्ये एक व्हायब्रेशन आहे, ते तुमच्या मनाला शांत करते आणि डोक्यातील विचारांची गर्दी ना ती कमी करते आणि मन एकाग्र करते। जसा एखादा संगीतकार फक्त एकाच सुरात मग्न होतो, त्याचप्रमाणे तुम्ही मंत्र जपात मग्न व्हा। काही वेळा तुम्हाला जाणवेल की तुमचे मन शांत होत आहे आणि तुम्हाला झोप येत आहे।
झोपण्यापूर्वी आपल्या पलंगावर शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि स्वामी महाराजांच्या सुंदर मूर्तीचे किंवा प्रतिमेचे ध्यान करा. त्यांच्या तेजोमय रूपाची तुम्ही कल्पना करा. बघा, त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या सर्व अवयवावर आपले लक्ष केंद्रित करा. काही काळ ते ध्यान केल्यानंतर तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात. ही एक प्रकारची मानसिक स्वच्छता आहे. ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ करतो ना, त्याचप्रमाणे ध्यान आपल्या मनाला स्वच्छ करतं. झोपण्यापूर्वी श्री गुरुचरित्र किंवा स्वामी महाराजांचं तुम्ही कुठलेही अध्याय वाचू शकता. तुम्हाला जे झोपताना सोपं वाटेल तो ग्रंथ तुम्ही इथं वाचायचा असतो, तुम्हाला ज्याच्यामुळं आवड निर्माण होईल. या वाचनामुळं तुमच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल. या ग्रंथामध्ये स्वामींच्या लीलाचं आणि त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन आहे. तो ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र तुम्ही वाचू शकता. हे वाचून तुमचा विश्वास वाढेल आणि मनाला एक प्रकारची सुरक्षितता मिळेल. ज्यामागे महाराज आहेत त्यांना भीती कशाची हा विचार तुमच्या मनात येईल. त्यावेळेस बघा, तुम्हाला निद्रा नक्कीच लागेल. काही लोक म्हणतील की हे केवळ आध्यात्मिक उपाय आहेत, त्यांचा विज्ञानाशी काय संबंध आहे? पण त्यांचा विज्ञानाशी सुद्धा संबंध आहे. कसा तो आपण पाहूया. आज विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मंत्राच्या उच्चारामुळे मेंदूतील तरंगामध्ये सकारात्मक बदल हे होत असतात. त्यामुळे मंत्रजप नक्कीच करायचं. मंत्राचं कंपन बघा मनाला शांत करते आणि ताण कमी करत असते. हाच परिणाम आपल्या महाराजांच्या मंत्राचा आहे. ध्यान केल्यामुळे आपल्या विचारावर नियंत्रण मिळवता येते. आपल्याला शांत राहण्यास ते मदत करते. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या शक्तीवर सर्व काही सोपवतो ना, तेव्हा आपल्या मनाचा ताण हा कमी होतो. हा एक प्रकारचा मानसिक आधार आहे. हाच आधार स्वामी आपल्याला देत असतात, हे लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनी आपल्या केवळ चिंता आणि निद्रानाशातून बाहेर काढत नाहीत, तर स्वामी आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोनसुद्धा देत असतात. हा दृष्टिकोन सकारात्मक, शांत आणि आत्मविश्वासपूर्ण असतो. आजही अनेक लोक औषधावर अवलंबून आहेत. औषध तात्पुरती मदत करू शकतं, पण ती समस्येच्या मुळावर उपचार करत नाही. स्वामी समस्येच्या मुळावर उपचार करत असतात, कारण ती आपल्या मनातील भीती, असुरक्षितता आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. जेव्हा तुमचे मन शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण होईल ना, तेव्हाच तुम्हाला निद्रानाश आणि चिंता तुमची आपोआप दूर होईल. म्हणून महाराजांच्या भक्तीचा स्वीकार करा. त्यांना आपले गुरु माना आणि त्यांना तुमचे सर्व दुःख, चिंता आणि अडचणी सांगा. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुमच्या जीवनात शांती आणि आनंद नक्कीच घेऊन येतील. त्यामुळे सर्व काही आहे ते महाराजांवर तुम्ही सोपवून द्या. त्यांच्यावर जर का एकदा तुम्ही सर्व समस्या सोपवल्या ना, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता राहणार नाही. आणि तुम्हाला जर चिंता राहिली नसेल तर तुम्हाला झोपसुद्धा शांत येईल. त्यामुळे तुमच्या डोक्यात जर चिंता असेल तर झोप लागत नाही. आणि तुम्ही जर चिंतामुक्त व्हाल तर तुम्हाला रात्री शांत आणि आनंदमयी झोप नक्कीच लागेल. त्यामुळे तुमच्या काही चिंता आहेत त्या महाराजांना सांगत जा, त्यांच्यावर सोपून द्या. बघा, तुम्हाला आज रात्री नक्कीच छान झोप लागेल. ही सेवा कशी तुम्हाला वाटली हे आम्हाला नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.